आणि आता बघूयात इतर महत्त्वाच्या बातम्यांचे काही स्पेशल रिपोर्ट। मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना राज ठाकरे यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयाला हात घातला। हा विषय धार्मिक श्रद्धेशी निगडित आहे, तो सुद्धा अंत्यसंस्कारासारख्या विषयासोबत। हिंदू धर्मामधल्या अंत्यसंस्काराचे पारंपरिक मार्ग जे आहेत ते बदलण्याची गरज राज ठाकरे यांना वाटते आणि त्यामागे राज ठाकरे यांची विचारधारा नेमकी काय सांगते हे सुद्धा समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यासाठीच बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे। आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात, त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात। ही लाकडं कुठून येतात? आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो। कुठे दहन तर कुठे दफन। माणसाच्या मृत्यूनंतर प्रत्येक धर्मामध्ये अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारांमध्ये लागणाऱ्या प्रचंड लाकडाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांचा मुद्दा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मांडलाय। अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनींचा जास्तीत जास्त वापर करावा अशी अपेक्षा सुद्धा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। इलेक्ट्रिक वरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी, याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये। आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करतो। मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे। मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत दाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढवलं पाहिजे। तर राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलंय। सूचना चांगली आहे, खरंच आहे, पण आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघितलं की अजूनही लोकांच्या या विश्वासाला बदलवण्याची आवश्यकता आहे। लोकांना विद्युत दाहिनीमध्ये आता थोडं बदल होत आहे, पण मला वाटतं की काळानुरूप आपल्याला विद्युत दाहिनी गॅस दाहिनी याकडे जावंच लागेल। धर्मशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये आज त्याला काही अयोग्यता नाही। काही विधी जे आहेत त्याला आपण तिची पूजेला लागणारी जेवढी काही थोडी 5-6 तिथे जे लाकूड आहे किंवा अन्य काही यवशाखाली एक चंदनाचं लाकूड आहे किंवा अन्य हाताच्या अन्य बाजूला पिंड देण्याकरता तिथे एक पूजेपुरती काही लाकडं ठेवावीत आणि विद्युत दाहिनीमध्ये त्याचा संस्कार करण्यात यावा। धर्मशास्त्रीय दृष्ट्या त्याला कुठली अडथळा नाही, चांगली सूचना आहे राजसाहेबांची। हे वक्तव्य तर मला वाटतं की निसर्गासाठी पर्यावरणासाठी फारच सरळ आणि फारच चांगलं आहे। मला वाटतं त्याचं स्ट्रॅटेजिक लेवलवरती गव्हर्नमेंटनं अंमलात आणलं पाहिजे। ज्या सावरकरांना कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानलं जातं, अंत्यसंस्काराबद्दलचे त्यांचे विचार काळाच्या किती पुढे होते पहा। आपल्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनीच लिहून ठेवलंय, माझं प्रेत हे शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावं। जुन्या पद्धतीप्रमाणे माझं प्रेत शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेमधूनच विद्युत स्मशानामध्ये नेलं जावं। विद्युत स्मशानातील सभागृहामध्ये कुणाला पाहिजे तर वेदमंत्र म्हणावेत, भाषणं करावेत, दुकानं किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत। कारण घरोघराच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्यामुळे अडथळा होतो। दुःख वाटले तर शोकसभा घेऊन शोक व्यक्त करावा। एका अंत्यसंस्कारासाठी 320 ते 350 किलो लाकडं लागतात। त्यासाठी 15 वर्ष वयाची 2 झाडं तोडावी लागतात। भारतामध्ये दरवर्षी 80 लाख अंत्यसंस्कार लाकडापासून होतात। त्यामुळे 1,60,00,000 झाडं फक्त अंत्यसंस्कारासाठी तोडावी लागतात। म्हणजेच अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी 100 चौरस किलोमीटरचं जंगल नष्ट होतं, असा इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनच्या विजय लिमये यांचा दावा आहे। विजय लिमये यांनी अंत्यसंस्काराला इको फ्रेंडली पर्याय सुद्धा दिलाय। विजय लिमये गेली अनेक दशकं अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर नको, अंत्यसंस्कार पर्यावरण पूरक पद्धतीने व्हायला हवेत यासाठी जनजागृती करतायत। इतकंच नाही तर त्यांनी या संदर्भातला एक पर्यावरणपूरक आणि स्वस्त असा पर्याय सुद्धा शोधून काढलाय। विद्युत दाहिनी ही पर्यावरणाला बिलकुलच चांगली नाही आहे, कारण त्याच्यासाठी वीज वापरावी लागते आणि ही वीज आपल्याला आजही कोळसा जाळूनच मिळते। तर याला
एक सुंदर पर्याय म्हणजे मोक्षकाष्ठ, आणि हे ते मोक्षकाष्ठ आहे. पालापाचोळा शेतकरी आजपर्यंत जाळत होते, तर आम्ही आता शेतकऱ्यांच्याकडनं हा विकत घेतो आणि याच्यापासून या विशिष्ट प्रकारच्या विटा बनवलेल्या आहेत आम्ही, आणि ह्या विटांना आम्ही मोक्षकाष्ठ असं नाव दिलेलं आहे. 400 रुपयानं हे स्वस्त आहे, त्यामुळं लोकांच्या खिशाला परवडणारही आहे, सोबत हे पर्यावरणपूरक आहे. सध्याच्या वातावरणामध्ये एखाद्या धर्माच्या धार्मिक बाबींवरती बोलणं हेच मोठं धाडसाचं काम आहे. पण राज ठाकरे यांनी अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील विषयावरती परखड मत मांडण्याचं धाडस दाखवलंय. त्यावरती विचार होऊन पर्यावरणपूरक तोडगा निघणं ही सुद्धा काळाची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.